तुम्ही सुद्धा तुमची युरिन ही जास्त वेळ होल्ड करून ठेवत आहात का? तर ही धोक्याची साईन आहे। कसं असतं ना, जेव्हा तुम्ही 10 मिनिटं युरिन होल्ड करता तेव्हा ब्रेनला सिग्नल मिळतो की आता युरिन पास करणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे तेव्हाच आपण युरिनला जाणं गरजेचं आहे। पण जेव्हा तुम्ही 1 तासाच्या वर युरिन होल्ड करून ठेवायला लागता तेव्हा आपल्याला युरिन बॅकफ्लो होण्याचे चान्सेस असतात। ह्याचा अर्थ काय नेमका? तर आपल्या युरिन ब्लॅडरमध्ये अंदाजे 200 ते 400 ml एवढी युरिन आपण स्टोअर करू शकतो, पण ह्याच्यावर जेव्हा ती 500 ml एवढी जाते तेव्हा मात्र ह्या ब्लॅडरमधनं जिथून युरिन तयार होऊन आलेली आहे तिथेच ती परत जायला लागते, म्हणजेच ती किडनीमध्ये परत जायला लागते आणि त्यामुळे किडनीजना सूज येऊ शकते, त्याचप्रमाणे किडनीमध्ये स्टोन होऊ शकतात, या सगळ्या गोष्टी घडून येऊ शकतात। तर आजपासून ही चूक पूर्णपणे टाळा। तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या कामात असू द्यात, पहिली प्रायोरिटी ही तुम्हाला वॉशरूमला जाण्यासाठीच द्यावी लागणार आहे।